Andhari and welcome to my channel Youthful Legal Knowledge. Today I am going to tell you about the very interesting law that is Competition Act 2002. तर मित्रांनो, आज आपण एक असा महत्त्वपूर्ण आणि इंटरेस्टिंग कायदा पाहणार आहोत. तो म्हणजे प्रतिस्पर्धी कायदा म्हणजे कॉम्पिटिशन ॲक्ट 2002. तर हा कॉम्पिटिशन ॲक्ट कशासाठी बनवला गेला तर आपल्या भारतामध्ये सर्व बिझनेसेसना ग्रो करण्यासाठी समान संधी मिळावी आणि भारतामध्ये स्पर्धा वाढावी जेणेकरून आपल्या इकॉनॉमी ही मोठी होईल या उद्देशाने हा कॉम्पिटिशन ॲक्ट बनवलेला आहे. फॉर एक्झाम्पल, सध्याच्या काळामध्ये आपण जिओ कंपनी विषयी अनेकदा ऐकलं असेल. तर हे जिओ कंपनीमुळे काय झालेलं आहे तर जिओ कंपनीमुळे टेलिकॉम मार्केटमध्ये कॉम्पिटिशन कमी झालेलं आहे आणि या कॉम्पिटिशन कमी झाल्यामुळे कंझ्युमर्सचं नुकसान होत आहे. Recently, now in India, there are only 4 telecom companies exist. Before this, in India, there were many telecom companies before starting of Jio. म्हणजे जिओ कंपनी भारतामध्ये येण्या अगोदर भारतामध्ये अनेक मोठमोठ्या टेलिकॉम कंपन्या होत्या आणि जिओ कंपनी आल्यानंतर भारतामध्ये फक्त 4 टेलिकॉम कंपन्या राहिलेल्या आहेत. जिओ, एअरटेल, वोडाफोन, आयडिया आणि BSNL या फक्त 4 कंपनीज राहिलेल्या आहेत. यामुळे कंझ्युमर्सला ऑपरेटर निवडण्यासाठी फक्त 4 कंपनीज राहिलेल्या आहेत. तर याचा तोटा असा आहे की आता या 2च कंपन्या मोठ्या राहिलेल्या आहेत, जिओ आणि एअरटेल. तर या कंपन्या कमी प्रमाणात कंपन्या राहिल्यामुळे या कंपन्या त्यांच्या सर्व्हिसचा भाव वाढवत आहेत. मीन्स दे हॅव इन्क्रीज द डेटा रेट्स अँड कॉलिंग रेट्स आणि कंझ्युमर्स हॅव नो एनी अदर ऑप्शन. म्हणजे कंझ्युमर्सला यांचे प्रोडक्ट्स आणि डेटा विकत घेण्याशिवाय दुसरे पर्याय राहिलेले नाहीत. तर हेच अशा प्रकारे कॉम्पिटिशन भारतामध्ये कमी होणे भारतीय बाजारामध्ये याच उद्देशाने हा कॉम्पिटिशन ॲक्ट 2002 बनवलेला आहे. व्हॉट इज द फंक्शन ऑफ दिस कॉम्पिटिशन ॲक्ट? The function of this competition act is to maintain competition in the Indian economy. The competition act tries to maintain the competition in the economy, and if there exists a fair competition, then only the economy grows. So for this reason, this competition act has been made. Every economy in the world becomes strong if there exists fair competition in that economy. In any situation of life, competition plays a vital role. म्हणजे कोणत्याही आपल्या जीवनामध्ये सुद्धा कॉम्पिटिशनचा फार महत्त्वाचा रोल आहे. जर आपल्याला कोणतं कॉम्पिटिशन नसेल तर आपण कमी मेहनत करतो आणि आपल्याला दुसरे अनेक कॉम्पिटिटर्स असतील तर आपण जास्त मेहनत करतो आणि आपण जास्त मेहनत केली तर यामध्ये आपलाच फायदा होतो. तर इन द सेम सेन्स याच प्रकारे आपल्या भारत देशामध्ये सुद्धा असे थोड्या 4-5च बिझनेस राहू नयेत, तर कॉम्पिटिशन वाढावं आणि कॉम्पिटिटर्स वाढावेत जेणेकरून भारतामध्ये बिझनेसेसची संख्या वाढेल आणि बिझनेसेसची संख्या वाढली की ते नवीन संशोधन करतील आणि जेणेकरून आपल्या इकॉनॉमीला फायदा होईल. तर याच उद्देशाने हा कॉम्पिटिशन ॲक्ट बनवलेला आहे. Competition becomes most important for development of anything. In Competition Act, the provisions are given like the provision of anti-competitive agreements and provisions of abuse of dominant position and combination. So these 3 major provisions are given in the Competition Act 2002. Firstly, we will discuss about the anti-competitive agreements. Section 3 of the Competition Act 2002 provides for anti-competitive agreements. It gives that Section 3 subsection 1 provides that no enterprise or association of enterprises shall
shall enter into any agreement in respect of production, supply, distribution, storage, acquisition, or control of goods or provision of services which causes or is likely to cause an appreciable adverse effect on competition within India. So we can say that section 3 subsection 1 clearly states that no enterprise or association of enterprises shall enter into any agreement which causes or likely to cause an appreciable adverse effect on competition within India. Section 3 subsection 1 clearly points out that Competition Act introduced this provision to promote competition and penalize those who adversely affects competition. To promote competition is the primary objective of the Competition Act, and Competition Commission of India is promoting the competition by adding this provision. So the aim of the Competition Act is primary aim is to promote competition, and for this reason section 3 has given this provision to avoid anti-competitive agreements. If the anti-competitive agreements increase, then the competition becomes lesser. So to increase the competition for the welfare of the economy, the government has made this provision for avoiding the anti-competitive agreements. Then after section 3 subsection 2 provides that any agreement entered into in contravention of the provisions contained in section 3 subsection 1 shall be void. So section 3 subsection 2 provides that any agreement which is entered in contravention of section 3 subsection 1, that is the agreement of anti-competitive nature, that agreement is void. So any company or enterprise who makes such agreements which are anti-competitive in nature, that agreements are prohibited under section 3 subsection 2. Now section 3 subsection 3 of Competition Act states that as to which agreements would have an appreciable adverse effect on competition. Section 3 subsection 3 provides that the agreements like cartel, bid rigging, etc. are the agreements of anti-competitive nature. Cartel means cartel is a group of businessmen or companies which makes in themselves, म्हणजे कार्टेल हे असा कंपनीचा किंवा बिझनेसमॅनचा असा ग्रुप असतो की या कार्टेलमध्ये हे सर्वजण मिळून एकत्र मिळून त्यांच्या मनाने त्या वस्तूंचा भाव ठरवतात आणि हा भाव कंझ्युमर्सच्या भल्यासाठी चांगला नसतो. फॉर एक्झाम्पल, in before 10 to 20 years there was one case of cement companies related to cement companies. तर या सिमेंट कंपनीने 10-12 जेवढ्या सिमेंट कंपन्या आहेत भारतामध्ये त्या सर्वांनी मिळून त्यांचा एक कार्टेल स्थापन केला होता, म्हणजे त्यांचा ग्रुप स्थापन केला होता आणि या ग्रुपमध्ये ते कुणालाही कळू न देता हा ग्रुप त्या सिमेंटचे प्राइसेस त्यांच्या संगनमताने वाढवत होता. सगळ्यांच्या विचाराने त्यांनी सिमेंटचे भाव खूप मोठ्या प्रमाणात वाढवले, पण सिमेंटचा रॉ मटेरियलचा भाव कमीच होता. पण यांनी सिमेंटचे भाव त्यांच्या कार्टेल या ग्रुपने बनवल्यामुळे त्यांनी हे सिमेंटचे भाव वाढवले आणि यामुळे कंझ्युमर्सचं फार मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. तर अशा प्रकारचे कार्टेल्स होऊ नयेत आणि हे कार्टेल कंझ्युमर्सचं नुकसान होऊ नये यासाठीच कॉम्पिटिशन ॲक्टमध्ये ही प्रोव्हिजन दिलेली आहे की देअर शुड नॉट बी कार्टेल्स. मीन्स cartels are the type of anti-competitive agreement and these are prohibited under the Competition Act. Now next provision, that is section 4, it gives about abuse of dominant position. Section 4 subsection 1 provides that no enterprise or group shall abuse its dominant position.
Section 4 subsection 2 provides that there shall be an abuse of dominant position under subsection 1 if an enterprise or a group directly or indirectly imposes unfair or discriminatory condition in purchase or sale of goods or service or price in purchase or sale of goods or service. म्हणजे सेक्शन 4 मध्ये असं दिलेलं आहे की कोणताही बिझनेस असो किंवा एंटरप्राइज असो किंवा कंपनी असो त्यांनी त्यांची डॉमिनंट पोझिशन जर असेल त्यांची तर त्यांनी त्या डॉमिनंट पोझिशनचा गैरवापर करू नये. फॉर एक्झाम्पल गुगल कंपनी घ्या. गुगल कंपनी इज व्हेरी बिग कंपनी अँड समटाइम्स the Google company abuses its dominant position in the market. म्हणजे गुगल ही इंटरनेटमधील सर्वात मोठी कंपनी आहे इंटरनेट क्षेत्रातली आणि ही कंपनी त्या कंपनीचा प्रभाव असा मोठा प्रभाव असलेला त्या कंपनीचा प्रभाव वापरून ही कंपनी त्या कंपनीच्या नावाचा दुरुपयोग करते. मीन्स दी गुगल मेनी अ टाइम्स uses its policy for benefit of its own customers. म्हणजे गुगल हे फक्त त्यांच्या कस्टमरसाठी पॉलिसीज बनवतं आणि मग गुगल हे पॉलिसीज बनवताना दुसऱ्या बिझनेसेस आणि लोकांचा विचार करत नाही. तर यामुळे दुसरे स्मॉल बिझनेसेस जे इंटरनेटवरती आहेत त्यांच्यावर या गुगलच्या डिस्क्रिमिनेटरी पॉलिसीज आणि डॉमिनंट पोझिशनचा प्रभाव पडतो. तर या कारणामुळेच ही अब्यूज ऑफ डॉमिनंट पोझिशन ची प्रोव्हिजन कॉम्पिटिशन ॲक्टमध्ये दिलेली आहे. तर अशा प्रकारे जर गुगल, जिओ अशा मोठमोठ्या कंपन्या त्यांच्या पोझिशनचा गैरवापर करत असतील किंवा अब्यूज करत असतील आणि बाकीच्या कंपन्यांना या कंपन्यांच्या डॉमिनंट पोझिशन वापरून दुसऱ्या कंपन्यांना ते मागे पाडण्याचा प्रयत्न करत असतील तर ते स्मॉल बिझनेसेस अँड स्मॉल कंपनीज कॅन कंप्लेन अगेन्स्ट दीज बिग कंपनीज फॉर अब्युजिंग देअर डॉमिनंट पोझिशन अंडर दी कॉम्पिटिशन ॲक्ट. म्हणजे स्मॉल कंपनीज ह्या गुगल, जिओ या जर कंपन्या त्यांना नुकसान पोहोचवत असतील त्यांच्या कंपनीचा प्रभाव वापरून तर या कंपन्या त्या कंपन्यांविरोधात कंप्लेंट करू शकतात कॉम्पिटिशन ॲक्ट अंतर्गत. अँड दी कॉम्पिटिशन कमिशन मे टेक ॲन ॲक्शन अगेन्स्ट दिस बिग कंपनीज फॉर अब्युजिंग देअर डॉमिनंट पोझिशन. तर या कारणामुळेच ही डॉमिनंट पोझिशनची प्रोव्हिजन कॉम्पिटिशन ॲक्टमध्ये दिलेली. देन सेक्शन 5 ऑफ कॉम्पिटिशन ॲक्ट प्रोव्हाइड्स फॉर दी कॉम्बिनेशन. सेक्शन 5 कॉम्बिनेशन प्रोव्हिजन दिलेली आहे. सेक्शन 5 ऑफ कॉम्पिटिशन ॲक्ट 2002. तर या कॉम्बिनेशन प्रोव्हिजनमध्ये काय दिलेलं आहे की ज्या मोठमोठ्या कंपनीज असतील जसे की फेसबुक ही कंपनी आहे तर अशा कंपन्यांनी दुसऱ्या छोट्या त्यांच्या ज्या कॉम्पिटिटर कंपनी आहेत त्यांना ॲक्वायर करून मार्केटमध्ये मोनोपॉली निर्माण करू नये. म्हणजे फॉर एक्झाम्पल आता फेसबुकने व्हॉट्सॲप ही कंपनी ॲक्वायर केलेली आणि व्हॉट्सॲप आणि फेसबुकचं मर्जर होऊन ते कॉम्बिनेशन तयार झालेलं आहे. तर अशा प्रकारचे कॉम्बिनेशन होऊ नयेत आणि या कॉम्बिनेशनमुळे कंझ्युमर्सचं नुकसान होतं. अल्टिमेटली द कंझ्युमर्स अफेक्ट्स बिकॉज ऑफ दी कॉम्बिनेशन ऑफ दीज बिग कंपनीज. आता फेसबुकने या व्हॉट्सॲप कंपनी ॲक्वायर केलेली, इंस्टाग्राम ॲक्वायर केलेली आणि आता फेसबुक इज इन्क्रीजिंग ॲड्स डे बाय डे. तर हे फेसबुकची पोझिशन वाढल्यामुळे या कंपनीत त्यांनी ॲक्वायर केल्यामुळे त्यांची पोझिशन वाढली आणि ते आता ॲड वाढवत आहेत आणि असे अनेक प्रकार वाढवत आहेत. यामुळे कंझ्युमर्सचं नुकसान होत आहे आणि कंझ्युमर्स पहिल्यासारखे जे ॲप्स वापरू शकत होते त्याप्रमाणे ते आता हे ॲप्लिकेशन्स वापरू शकत नाहीत. त्यांना हे ॲप्लिकेशन वापरण्यासाठी
फेसबुकच्या ॲड्स बघावं लागत आहेत, ज्या खूप अनॉइंग असतात. तर हे अशा प्रकारचे मोठे कॉम्बिनेशन्स होऊ नयेत यासाठी सेक्शन 5 मध्ये प्रोहिबिशन ऑफ कॉम्बिनेशन दिलेले आहे. आणखीन एक अमेरिकेमध्ये असं एक ऑइल कंपनी होती एक, जिने दुसरी एक कॉम्पिटिटर ऑइल कंपनी ॲक्वायर केली होती. तर यामुळे तिथं एकच ऑइल कंपनी मोठी राहिली होती आणि यामुळे ऑइलच्या प्राइसेस वाढल्या. तर हे अशा प्रकारे होऊ नये यासाठीच ही आपल्या भारतामध्ये ही प्रोव्हिजन कॉम्पिटिशन ॲक्टमध्ये दिलेली. आणखीन कॉम्पिटिशन ॲक्ट, the Competition Act has made the provision of establishing Competition Commission of India. जे कॉम्पिटिशन ॲक्ट हा च्या प्रोव्हिजन्स एन्फोर्स करण्याचं काम हे कॉम्पिटिशन कमिशन ऑफ इंडिया करते. The preamble of the Competition Act focuses on the event of the economy and therefore the country by avoiding unfair competition practices and promoting constructive competition can achieve higher economic growth. Now we will discuss about the role of Competition Commission of India. The role of Competition Commission of India, that is CCI, is to ensure that the markets in India work for the advantages of the consumers. Therefore, the welfare of the consumers is the main priority of the Competition Commission. Economic activities are promoting fair competition within the marketplace for growth and prosperity. Implement the competition. The role of CCI is also to implement the competition practices and policies of the Competition Act. The aim is that the absolute best utilization of resources by embracing these policies. तर ओव्हरऑल हा कॉम्पिटिशन ॲक्ट कशासाठी बनवला गेला आहे, तर भारतामध्ये फेअर कॉम्पिटिशन राहावं आणि याचा फायदा भारताच्या इकॉनॉमीला व्हावा, भारतातील लोकांना व्हावा आणि भारतातील ग्राहकांना व्हावा. दुसऱ्या देशांमध्ये कॉम्पिटिशन ॲक्टला अँटी ट्रस्ट ॲक्ट म्हणून ओळखला जातो. इन युरोप इट इज नोन बाय अँटी ट्रस्ट लॉ. Europe also has imposed fines on Google company for abusing its dominant position for unfair practices. म्हणजे युरोपमध्ये गुगल कंपनीवर त्यांनी युरोपमध्ये फाईन लावलेलं आहे. करोडो डॉलरचं फाईन गुगल कंपनीवर लावलेलं आहे. तर युरोपमध्ये सुद्धा या गुगल कंपनीवर फाईन यासाठी लावला आहे की युरोपमध्ये कॉम्पिटिशन हे मेंटेन राहावं. गुगल सारख्या मोठ्या कंपन्यांच्या प्रभावामुळे छोट्या कंपन्या या बंद पडू नयेत या कारणासाठीच युरोपने गुगल या कंपनीवरती मोठ्या प्रमाणात फाईन लावलेला आहे. तर अशा प्रकारे भारतामध्ये सुद्धा हा कॉम्पिटिशन ॲक्ट कॉम्पिटिशन मेंटेन राहावं, भारतामध्ये कॉम्पिटिटिव्ह मार्केट स्ट्रक्चर हे कॉम्पिटिटिव्ह राहावं आणि शेवटी हा फायदा कंझ्युमर्सला व्हावा या कारणासाठी हा कॉम्पिटिशन ॲक्ट बनवलेला आहे.